शिर्डी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 8 मध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र उर्फ तात्या गोंदकर यांचा प्रचार जोमात सुरू आहे। अनवाणी सिरत ते घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत। महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री थोरात यांचीही या दौऱ्यात उपस्थिती राहिली। नागरिकांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागात निवडणुकीची चुरस वाढताना दिसते। महायुतीचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार रवी तात्या गोंदकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी। शिर्डी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। शिर्डीतील सर्व उमेदवार आपल्या आपल्या प्रभागामध्ये प्रचार करताना दिसत आहेत। आपल्या संघ प्रभाग क्रमांक 8 मधील रवी तात्या गोंदकर आहेत। काय सांगाल रवी तात्या, तुम्ही कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? मी ग्राउंड टू अर्थ जाऊन गोरगरीब घरांमध्ये जाऊन वार्डामध्ये फिरून नागरिकांच्या काय समस्या आहेत, मतदारांच्या काय समस्या आहेत, हा प्रभाग माझ्यासाठी नवीन आहे, परंतु इथल्या स्थानिक अडचणी काय आहे, येथील भौगोलिक परिस्थिती कशी आहे, इथं पाऊस आल्यानंतर पाण्याची मोठी समस्या आहे, त्याच्यावर कसं सोल्युशन काढता येईल याच्यावर मी एकंदरीत अभ्यास करतो आहे आणि आणखी नागरिकांच्या इथल्या मतदार राजाच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतो। गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण प्रभागामध्ये प्रचार करत आहात। तो प्रचार तुम्ही अनवाणी पायाने करत आहात, काही संकल्प केला आहे अनवाणी पायाने प्रचार करण्यासाठी? हा, मी सुरुवातीला ज्यावेळेस प्रचार सुरू केला त्यावेळेस मला असं जाणवलं की एखाद्याच्या घरात चप्पल घालून जाणं योग्य वाटत नाही, म्हणून मी असं कारण शेवटी घर हे पवित्र मंदिर असतं प्रत्येकाचं आणि प्रत्येकाला स्वतःच्या घराविषयी आस्था असते आणि म्हणून मग मी म्हटलं चप्पल घालण्यामध्ये वेळ जातो, शूज घालण्यामध्ये वेळ जातो किंवा लोक त्यांच्या घरात चप्पल घालून जर कोणी गेलं, शूज घालून गेलं तर ते लोक नाराज होतात। त्यापेक्षा आपणच मतदान होईपर्यंत चप्पल घालायची टाळायचं, म्हणजे जेणेकरून लोक पटकन वेळ वाचतो आणि लोकांच्या घराचे पावित्र्य देखील राहतं। तुम्हाला विखे परिवाराने जबाबदारी दिली आहे, उमेदवारी जाहीर केली आहे, ती कशी तुम्ही पूर्ण करणार आहात? माझे नेते माननीय दादा सुजयदादा विखे पाटील आणि आमचे आदरणीय आधारस्तंभ माननीय पालकमंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत मला एका गरीब घराण्यातल्या मुलाला जी किंमत दिली, उमेदवारी दिली, मी त्याच्यावर सार्थ ठरण्याचा किंवा त्यांना अभिमानास्पद वाटेल अशाच पद्धतीचं काम या निमित्ताने करेल। तुम्ही ह्या निवडणुकीला कोणतं विजन डोळ्यासमोर ठेवून सामोरे जाणार आहात? विकास, सुरक्षा, शांतता, संयम आणि शिर्डीचा सर्वांगीण विकास हा माझ्या दृष्टिकोनातून या विकासाचा अजेंडा असेल। प्रभाग क्रमांक 8 मधील प्रभागामध्ये रवी तात्या गोंदकर हे प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत। बघूया प्रभाग क्रमांक 8 मधील जनता किंवा जे मतदार आहेत ते कोणाला कौल देतात, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी।